आणि या घडीला एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। ही बातमी आहे राजकीय गोटातून, ही भुजबळांसंदर्भातली बातमी आहे। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळलं गेलं। त्यामुळे भुजबळ आणि समर्थकांची नाराजी ते उघडपणे मांडतायत। छगन भुजबळांना वगळल्यानं समर्थकांना धक्का बसलाय। अशा छगन भुजबळांना मंत्रिमंडळ विस्तारापासून डावललं का गेलं याची कारणं समोर आलेली आहेत। भुजबळांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम केलं। पक्षातील लोक भुजबळ यांच्यावर नाराज होते, तर विधान परिषद निवडणुकीत मुलगा पंकज भुजबळसाठी ते अडून राहिले होते। बळजबरीनं आमदारकी मुलाच्या पदरात पडून घेतली, हे त्यांच्या पक्षातील नेत्यांना आवडलं नाही। विधानसभा निवडणुकीत समीर भुजबळ यांनी पक्षविरुद्ध जाऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरला, ती महायुतीमधल्या मित्रपक्षांनाही आवडलं नाही। नाशिक जिल्ह्यातील सगळ्या आमदारांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपद देऊ नका अशी अजित पवार यांच्याकडे विनंती केली। जर मंत्रिपद दिलं तर नाशिक जिल्ह्यातील सगळे आमदार एकत्रित राजीनामा देतील अशी घोषणा करण्यात आली, म्हणून हा निर्णय घेतला। ही कारणं समोर आलेली आहेत भुजबळ यांना मंत्रिपद न देण्याची। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया। प्रणाली, परवापर्यंत 3 नेत्यांकडे अंगुली निर्देश होता। काल ते जेव्हा संघर्ष मेळाव्यात बोलत होते तेव्हा त्यांनी फक्त अजित पवारांकडे अंगुली निर्देश केला, आणि आता मात्र कारणं वेगळीच काहीतरी समोर येत आहेत। काय सांगाल? पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं आता ती संपूर्ण जबाबदारी अजित पवार यांच्यावरच येऊन पडते। ज्येष्ठ भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना डावलण्याची कारणं काय आहे ही आता समोर आलेली आहे। पक्षातलेच म्हणजे नाशिक आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातले जे पक्षाचे पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते, त्यांच्या विरोधामध्ये भुजबळ यांनी काम केलं। विशेषतः आपण जर लोकसभेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये बघितलं तर तसं दिसून आलं। त्याचबरोबर युतीचे जे उमेदवार होते त्या उमेदवारांच्या विरोधात छगन भुजबळ यांनी काम केलं। इतकंच नाही तर समीर भुजबळ यांनी तर विधानसभेच्या निवडणुकीला उमेदवारी अर्ज सुद्धा अपक्ष भरला, जेव्हा पक्षानं त्यांना त्या भागातून उमेदवारी दिली नाही। या सगळ्या मुद्द्यांना घेऊन पक्षातले लोक जे आहेत किंवा वरिष्ठ नेते जे आहेत ते नाराज होतेच, परंतु त्याचबरोबर अनेकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की भुजबळांना सगळं मिळालेलं आहे। भुजबळ ज्येष्ठ नेते आहे, आजपर्यंत ते आणि त्यांचे कुटुंबीय यांना पक्षाच्या वतीनं जे काही लाभाची पदं आहेत, जी काही महत्वाची पदं आहेत ती वारंवार देण्यात आलेली आहे। आणि अजूनही पुन्हा आपण जर बघितलं तर 2-4 महिन्यांपूर्वीच पंकज भुजबळ यांना सुद्धा विधान परिषदेवर घेण्यात आलेलं होतं। असं असताना सुद्धा सगळ्या गोष्टी या भुजबळांनाच का दिल्या जातील? जे पक्षामध्ये नव्यानं आलेली लोक आहेत किंवा पक्षामध्ये वर्षानुवर्ष काम करतात, परंतु त्यांना आतापर्यंत कुठलं पद मिळालेलं नाहीये, मंत्रिपद मिळालेलं नाही, अशांना संधी कधी दिली जाणार असा प्रश्न सुद्धा पक्षातल्या पदाधिकाऱ्यांकडनं, नवनिर्वाचित आमदारांकडनं आणि मंत्र्यांकडनं विचारले जात होते। आणि म्हणूनच अखेर अजित पवार यांना हा निर्णय घ्यावा लागला की त्यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावललं। आणि म्हणूनच आपण पाहतोय की कालपासून भुजबळांचा थेट रोग हा अजित पवारांकडे आहे। अजित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणावर अजून कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली नसली तरीही पक्षातले लोक मात्र आता बोलायला लागलेले, आणि त्यातूनच ही कारणं बाहेर आलेली आहे की छगन भुजबळ यांना का डावलण्यात आलं। नक्की प्रणाली, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। ही धक्कादायक माहिती आहे जी समोर येते। छगन भुजबळ यांना का मंत्रिपद दिलं नाही ते आता स्पष्ट होते आणि त्याविषयी चर्चा सुरू व्हायला लागलेल्या आहेत। महायुती सरकारचं खातेवाटप रखडलंय। शपथ घेऊन 4 दिवसांनंतर सुद्धा मंत्री हे बिनखात्याचेच आहेत, त्यामुळे नाराजी नाट्य टाळण्याकरता आस्ते कदम जाणं हेच पसंत करण्यात आलंय महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून। अधिवेशनामध्ये खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आता धूसर आहे। 16 तारखेपासून अधिवेशन सुरू झालेलं आहे, 21 तारखेपर्यंत ते होणार आहे। आज महायुतीच्या आमदारांकरता बौद्धिक ठेवलं गेलंय, पण खातेवाटप मात्र रखडलेलं आहे आणि ते कदाचित मुंबईतच होईल अशी शक्यता आहे। अधिक आपल्याला माहिती देतील आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर। तुषार, जसं आपण बघतोय की अधिवेशनात तर खातेवाटप होईल असं धूसरच चित्र दिसतंय, मुंबईमध्येच पुन्हा आल्यावर त्याची शक्यता आहे का त्याच्या चर्चेची आणि घोषणेची? नक्कीच सुवर्ण, खातेवाटप रखडलेलं आहे आणि खातेवाटप आपल्याला मुंबईमध्ये होताना पाहायला मिळणार आहे, कारण की भाजपाची खातेवाटपासंदर्भातली अंतिम यादी तयार झालेली आहे। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून यादी संदर्भामध्ये काही नावं आणखी बाकी आहेत, तर राष्ट्रवादीची यादी अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोहोचलीच नाहीये।
त्यामुळे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, ह्या दोन पक्षांमध्ये जी अंतर्गत नाराजी सुरू आहे, अंतर्गत नाराजी नाट्य सुरू आहे, या अंतर्गत नाराजीचा फटका आपल्याला खातेवाटप होताना पाहायला मिळतोय. आपण पाहिलं असेल तर हिवाळी अधिवेशनासाठी शेवटचे 2 दिवस उर्वरित शिल्लक राहिलेले आहेत, मात्र अद्याप खातेवाटप झालेलं नाहीये. महायुती सरकारचं असं धोरण आहे की आता आस्ते कदम घेता 2 दिवस हे गेल्यानंतर मुंबईमध्ये त्या संदर्भातलं अंतिम खातेवाटप होताना पाहायला मिळणार आहे. आपण पाहत असाल की राष्ट्रवादी पक्षामध्ये एकीकडे ज्येष्ठ नेत्यांकडून बंडाळी सुरू केली जाते, दुसरीकडे शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी अद्यापही सुरू आहे. काही शिवसेनेतल्या प्रमुख नेत्यांनी आपले जे व्हॉट्सअप स्टेटस होते, जे शिवसेनेच्या एकनाथ शिंदेसोबत होते, ते काढताना सुरुवात केलेली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी यातला मध्यम मार्गावरून आपल्याला धीम्या गतीने ही सगळी नाराजी हळूहळू दूर होईल आणि त्यानंतर खातेवाटप केलं जाईल अशी आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे आता मुंबईमध्ये खातेवाटप केलं जाईल अशी दाट शक्यता आहे. यापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्या देखील आपल्याला खातेवाटप याच पद्धतीने हस्ते कदम होताना पाहायला मिळत होतं. ती आता पुन्हा एकदा ओढताना पाहायला मिळते. आता प्रमुख 3 नेत्यांकडे या ठिकाणी पद देण्यात आलेले आहेत, त्यामुळे खातेवाटप हे मुंबईमध्ये होईल असं म्हटलं जात आहे. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्याला खातेवाटपासंदर्भात माहिती देत होते.